आज आपण घटक 10वा माहितीचे व्यवस्थापन पान नंबर 80 हा घटक पाहणार आहोत। हा अतिशय सोपा घटक आहे। हा या प्रकारचे जर प्रश्न परीक्षेला जर आला तर यातला एकही मार्क मुलांचा गेला नाही पाहिजे, इतके सोपे हे प्रश्न आहेत। तर पाहूयात व्यवसाय। पहा याच्यामध्ये काय दिलेलं असतं तर अशी चित्ररूप माहिती दिलेली असते आणि इकडे कुठले तरी प्रकार असतात आणि ते किती जण खेळतात करतात किंवा पुढे त्यांची संख्या दिलेली असते। काय असते इकडे चित्र असतात किंवा प्रकार असतो आणि पुढे त्यांची संख्या दिलेली असते आणि त्यावरून प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात। तर पहा सूचना वाचूयात। सोबत दिलेल्या चित्ररूप माहितीचे वाचन करून उत्तराचा योग्य पर्याय शोधा। पहा इथे कशाची माहिती दिलेली, ते खेळांचे प्रकार दिलेले आहेत। ते खेळांची नावं न देता खेळांचे चित्र फक्त दिलेली आहेत आणि पुढे खेळणाऱ्यांची संख्या दिलेली आहे। खेळणाऱ्यांची संख्या तीही चित्ररूपातच दिलेली आहे। पहा इथे हा पहिलं चित्र आहे लेझिमचं आणि लेझिम खेळणारे 1 2 3 4 लोक आहेत। त्याच्यानंतर हे चित्र क्रिकेटचं आहे। क्रिकेट खेळणारे पहा किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 लोक क्रिकेट खेळणारे आहेत। त्यानंतर हे तिसरं चित्र बॅडमिंटनचं आहे आणि बॅडमिंटन खेळणारे लोक पहा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 लोक बॅडमिंटन खेळतात। आणि शेवटचं चित्र किंवा शेवटचा खेळ आहे हॉकी। तर हॉकी खेळणारे 1 2 3 4 आणि 5 लोक हॉकी खेळणारे आहेत। यावरील प्रश्न पाहूयात। पहा प्रश्न पहिला, लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती? पहा इथे लेझिमचं चित्र पाहायचं आणि त्याच्या पुढे किती जण लेझिम खेळतात तर 4 जण। पर्याय दुसरा 4। प्रश्न दुसरा, क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? तर पहा इथे क्रिकेटचा खेळ पाहायचा म्हणजेच क्रिकेटचं चित्र आणि खेळणारे किती आहेत तर 7 लोक आहेत, म्हणून पर्याय दुसरा। प्रश्न तिसरा, बॅडमिंटन खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? पहा इथे बॅडमिंटन खेळ पाहायचा आणि त्याच्या पुढे खेळणारे किती जण आहेत तर 9 जण बॅडमिंटन खेळतात, म्हणून पर्याय पहिला। प्रश्न 4, क्रिकेट खेळ खेळणाऱ्यांची संख्या कोणता खेळ खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आहेत? तर पहा आपल्याला काय पाहायचं आहे, क्रिकेट खेळणारे हे कोणापेक्षा जास्त आहेत? तर पहा हे क्रिकेट खेळणारे 7 आहेत, तर ते लेझिम खेळणाऱ्यांपेक्षा जास्त आहेत आणि हॉकी खेळणाऱ्यापेक्षा सुद्धा क्रिकेट खेळणारे जास्त आहेत, म्हणजे आपलं उत्तर आहे लेझिम आणि हॉकी। हे हॉकीपेक्षा क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि लेझिम हे सुद्धा क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या लेझिम खेळणाऱ्यांपेक्षा जास्त आहे, म्हणून पर्याय फक्त अ आणि क योग्य, म्हणून पहिला पर्याय आपण इथे निवडणार आहोत। 5वा प्रश्न, कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या 5 आहे? अतिशय सोपं उत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 5 संख्या कोणाची आहे तर हॉकी खेळणाऱ्यांची संख्या 5 आहे, म्हणून पर्याय क फक्त हॉकी खेळणारे जे आहेत त्यांची संख्या 5 आहे, म्हणून फक्त क योग्य। प्रश्न 6 ते 10 साठी सूचना, सोबत दिलेल्या चित्ररूप माहितीचे वाचन करून उत्तराचा योग्य पर्याय शोधायचा आहे। पहा कोणती चित्ररूप माहिती दिलेली आहे तर इथे फूल दिलेले आहेत आणि इथे फूल आवडणाऱ्या मुली दिल्या आहेत। फुले बघा कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कमळ, गुलाब, चाफा, मोगरा आणि जाई या प्रकारची फुले आहेत आणि प्रत्येक फुलाच्या पुढे किती फूल आवडणारे किती मुली आहेत तर कमळ आवडणाऱ्या 1 2 3 4 5 मुली आहेत। आता गुलाब आवडणाऱ्या आपण पाहूयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गुलाब आवडणाऱ्या 10 मुली आहेत। त्यानंतर चाफा हे फूल आहे, चाफा आवडणाऱ्या मुली पहा 1 2 3 4 5 6 7 चाफा आवडणाऱ्या 7 मुली आहेत। तर त्याच्यानंतर मोगरा बघा 1 2 3 4 5
मोगरा आवडणाऱ्या 5 मुली आहेत आणि जाई आवडणाऱ्या 1 2 3 4 मुली जाई आवडणाऱ्या आहेत. अतिशय सोपी माहिती आहे. प्रश्न 6. कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या जाई हे फूल आवडणाऱ्या मुलींपेक्षा कितीने जास्त आहे? इथे पहा, कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या आणि जाई हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या 4 आहे. तर कमळ आवडणाऱ्या मुलींची संख्या जाईपेक्षा 1 ने जास्त म्हणजेच 5 आहे. म्हणजे कमळ हे फूल आवडणाऱ्या मुली 1 ने जास्त, म्हणून पर्याय दुसरा 1 ने जास्त. प्रश्न 7. गुलाब हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या ही मोगरा हे फूल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येपेक्षा किती पट आहे? पहा इथे किती पट आहे हे विचारलेलं आहे. पहा इथे मोगरा हे फूल 5 मुलींना आवडतं आणि गुलाब हे फूल 10 जणींना आवडतं. तर गुलाब हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या मोगरा आवडणाऱ्या मुलींच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. किती आहे? बघा, मोगरा 5 मुलींना आवडतो, गुलाब 10 मुलींना आवडतो, म्हणजे 5 पेक्षा डबल म्हणजेच दुप्पट आहे. पहा पर्याय चौथा दिलेला आहे, दुप्पट. प्रश्न 8. खालीलपैकी कोणते फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या समान आहे? पहा, कोणते फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या समान आहे. इथे जर पाहिलं तर पहा, इथे 5 आणि 5. तर कमळ हे फूल 5 मुलींना आवडते, त्याचप्रमाणे मोगरा हे फूलसुद्धा 5 मुलींना आवडते. म्हणजे कमळ आणि मोगरा हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या समान आहे. पर्याय पहा इथे, कमळ अ नंबरला आणि क नंबरला मोगरा, म्हणजे फक्त कमळ आणि मोगरा हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या समान आहे, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 9. कमळ व चाफा ही फुले आवडणाऱ्या मुलींची संख्या किती? पहा, एकूण संख्या लिहायची आहे. कमळ आणि चाफा ही दोन्ही फुले आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या लिहायची आहे. इथे पहा, कमळ हे 5 मुलींना आवडतं, तर चाफा हे 7 मुलींना आवडतं आणि दोघींची मिळून संख्या जर लिहिली तर 7 अधिक 5 बरोबर 12. म्हणजे कमळ आणि चाफा हे फुलं आवडणाऱ्या मुली एकूण 12 आहेत. पहा पर्याय तिसरा 12. प्रश्न 10. कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आवडणारे फूल खालीलपैकी कोणते? पहा, कमळ ह्या फुलापेक्षा जास्त आवडणारं फूल कोणतं आहे? इथे जर आपण पाहिलं तर हे कमळ आवडणाऱ्या मुली आहेत. तर गुलाब आवडणाऱ्या मुलीसुद्धा कमळ आवडणाऱ्या मुलींपेक्षा जास्त आहेत आणि चाफा आवडणाऱ्या मुलीसुद्धा 7 आहेत. म्हणजे 5 पेक्षा 10 या मुली जास्त आहेत आणि 7 या मुलीसुद्धा जास्त आहेत. म्हणजे गुलाब आणि चाफा आवडणाऱ्या मुली या कमळ आवडणाऱ्या मुलींपेक्षा जास्त आहेत. गुलाब आणि चाफा. पहा पर्याय दुसरा, चाफा आवडणाऱ्या मुली कमळ आवडणाऱ्या मुलींपेक्षा जास्त आहेत आणि गुलाब आवडणाऱ्या मुलीसुद्धा कमळ आवडणाऱ्या मुलींपेक्षा जास्त आहेत. म्हणून पर्याय फक्त ब आणि ड योग्य.